गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. आर्यन, अंगठी घालतोयस ना? चांगलं झालं की योग्य वेळीच आपल्याला सगळं खरं कळलं, नाहीतर मी कुणाला सुद्धा तोंड दाखवायच्या लायकीचीच नसते उरले. सगळं जग म्हणालं असतं की सख्या आत्तूने आपल्या भाचीसोबत जे केलं ते एका सावत्र आईने सुद्धा कधी केलं नसतं. आपल्या समाजात आपल्याला एकमेकांचे होण्याकरता सप्तपदी चालण्याची गरज असते, आणि अजूनही ते अग्नीच्या साक्षीने आपल्यात झालेले नाही. हे रुपये मानसीच्या लग्नासाठी आणले होते, मानसीसाठीच वापरले जाते. अरे बस 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 बस. किती झाले? 28. हे घ्या. इकडे ये बाळा. पप्पा, हा, हे कुठे आणले तुम्ही मला? बाळा, ही ती जागा आहे जिथून तो दरवाजा उघडतो जो सरळ त्या रस्त्याने जाऊन तुझ्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतो. मला काही समजलं नाही पप्पा. बाळा, समजलं तर मला सुद्धा नव्हतं काहीच, पण मला आठवतंय जेव्हा तू एवढीशी होतीस ना, तेव्हा कागदाच्या तुकड्यांना एकत्र करून कागदाची छोटी विमानं बनवायचीस आणि हू अशी उडवायचीस. त्यावेळी बाळा, मी तुझ्या डोळ्यांमध्ये लपलेल्या स्वप्नांना नव्हतो पाहू शकलो. माहितीये बाळा, आपण लोक हात जोडून मंदिरामध्ये जाऊन परमेश्वरासमोर असे उभे राहतो आणि मनोकामना मागत असतो, पण त्याचे डोळे कधीही बंद नसतात बरं, ते नेहमीच उघडे असतात. तो सगळं काही पाहत असतो आणि आपल्याला दाखवत असतो. कदाचित ही सगळी त्याचीच मर्जी आहे, आणि कदाचित आपली पूर्ण होईल सुद्धा इच्छा. ते बघ, फ्लाइंग इन्स्टिट्यूट. चल ये ना. तुझी ही बातमी पक्की तर आहे ना? एकदम पक्की बातमी मॅडम. मी तिथेच तर उपस्थित होतो. रमाकांत भाऊ आत आले, रागाने लाल, हिरवे, पिवळे, निळे पडले होते मॅडम, आणि सांगायला लागले की हा साखरपुडा नाही होऊ शकत. पण ह्याच्या पाठीमागे असं काय कारण असू शकतं? मॅडम, काय कारण आहे ते मला सुद्धा नाही माहिती, पण मॅडम, त्यांचा माज आणि त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं की त्यांनी काहीतरी ठरवून टाकलंय. ठीक आहे, तू जा. काय विचार करून तोडला असेल रमाकांतने मानसीचा साखरपुडा? पण ह्या साखरपुड्याच्या तुटण्याचा परिणाम आर्यन आणि सानियाच्या नात्यावर नको पडायला. तर तुम्ही तुमच्या मुलीला एअर होस्टेस बनवू इच्छिताय? खरंय, पण माझी मुलगी एअर होस्टेस बनेल ना प्रिन्सिपल साहेब? का नाही बनू शकत?
तुमच्या मुलीमध्ये ते सगळे गुण आहेत जे एका एअर होस्टेसमध्ये असायला पाहिजेत. शिवाय ज्या कमतरता आहेत त्यावर आम्ही काम करू. ह्या इन्स्टिट्यूटमधून ज्या ज्या गर्ल्सनी ट्रेनिंग घेतलंय त्या मोठ्या मोठ्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस बनल्या. जर माझ्या मुलीला तुमच्या संस्थेमध्ये दाखल करून घेतलं तर ते तुम्ही अगदी योग्य विचार केलायत. फक्त ऍडमिशन घ्यायची खोटी आहे. या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमची मुलगी कोणत्याही मोठ्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस बनू शकते. हो, पण आम्हाला हे विचारणं जरुरी आहे की तुम्ही काम काय करता. आय मीन तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. हे बघा, आमच्यासाठी तुमची माहिती मिळणं खूपच महत्वाचं आहे. आम्हाला जर कॅन्डिडेटचं बॅकग्राऊंड माहिती पडलं तर त्याला ग्रो करण्यामध्ये, त्याला ट्रेन करण्यामध्ये आम्हाला खूप सहाय्य मिळेल. वी बिलीव्ह इन परफेक्शन. आणि कोणत्याही मुलीला परफेक्ट एअर होस्टेस बनवण्यासाठी सर्व काही माहिती असणं जरुरी असतं. प्लीज टेल मी, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. लायकी तर फार मोठी नाहीये प्रिन्सिपल साहेब, पण मी माझ्या मुलीवर चांगले संस्कार केलेत. खरं तर मी याच एअरपोर्टवर हेड स्वीपर होतो. काही कारणामुळे सस्पेंड केला गेलोय, पण सगळं सत्य समोर आल्यावर मला पुन्हा नोकरीवर परत घेतलं जाईल. क्या बात है. तुमच्यासारख्या हिंमतवाल्या माणसांमुळेच आज आपला देश आपल्या पायावर उभा आहे. मुली, तुला आपल्या वडिलांचा गर्व असला पाहिजे. तुमच्या मुलीला ऍडमिशन मिळून जाईल. बस उद्या या कोर्सची फीस जमा करून टाका. नक्की, मी फीस घेऊन नक्की येईन. खूप खूप आभार तुमचे. चल बाळ, या. नमस्कार. नमस्कार सर. हे घ्या. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सर. ए मानसी, हे बघ, हे एअर होस्टेस. हे तू इथे उभी राहणार पप्पा. आहे ना मानसी. पप्पा, केवढी मोठी संस्था आहे ही. काय फ्लाइंग एव्हिएशन इन्स्टिट्यूट. हे बस, आता सगळं चांगलं होईल. मला वाटतं परमेश्वराने आपलं ऐकलंय. हो पप्पा. आता माझी मनोकामना पूर्ण होणार असं दिसतंय. हे बघ, तू मन लावून ट्रेनिंग घेशील ना. हो पप्पा. एअर होस्टेस बनणार आहेस तू. पप्पा. हो पप्पा. सानिया. तुम्ही लोक इथे काय करताय. पप्पा चला इथून. आपल्याला कोणाच्याही तोंडाला लागायचं नाहीये. नाही नाही बाळा, सानियाजींनी आपल्याला काही विचारलंय. त्यांच्या मनातल्या शंकांना दूर करणं गरजेचं आहे. त्यांना हे जाणून घ्यायचं की आपण इथे का आलो आहोत. मी सांगतो त्यांना. सानियाजी, आज मी जो इथे मानसीला घेऊन आलोय तुमच्यामुळेच. तुम्हाला तर मी धन्यवाद म्हणायला हवं. खूप खूप धन्यवाद. नाहीतर माझ्या मुलीचं मानसीचं आयुष्य बर्बाद होऊन गेलं. व्हॉट नॉनसेन्स. ही काय बकवास करताय तुम्ही. विचित्रच आहे सगळं. मी आज खरं बोलतोय सानियाजी, तर तुम्हाला बकवास वाटते. खरं तर त्या दिवशी मी माझ्या नोकरीच्या शोधात इथवर आलो होतो, पण तुम्हाला काही वेगळंच वाटलं होतं. आणि त्या दिवशी ही तर न्यूज पेपरची हेडलाईन म्हणून आली पाहिजे. टीव्ही न्यूज चॅनलचा तर TRPच वाढेल एकदम. वाह रमाकांत वाह. तुमच्या हिमतीची तर दाद द्यावी लागेल. मिस खंबाटांनी या लग्नाला नकार दिला म्हणून तुम्ही आपल्या मुलीला एअर होस्टेस बनवायला निघालात. म्हणजे ती माझ्याशी बरोबरी करू शकेल. खरं तर सानियाजी, तुम्हाला कळलंच नाही अहो की मी इथे नोकरी शोधण्यासाठी आलो होतो. नाहीतर तुमच्या तोंडून ते कटू उद्गार नसते निघाले.
ज्याने माझ्या आत्म्याला खूप वेदना पोचवल्या आणि ज्यामुळे मी इतका मोठा निर्णय घेतला. तुम्ही तर काही पण बोलला होता त्या दिवशी असंच. पण सानियाजी, तुम्हाला कदाचित माहीत नाही, आमच्याकडे असं म्हटलं जातं की 24 तासात एक वार प्रत्येकाच्या जिभेवर माता सरस्वती वास करत असते. त्यावेळी तो जे काही बोलेल ते खरं होऊन जातं. कदाचित त्यावेळी तुमच्या जिभेवर माता सरस्वतीचा निवास होता, म्हणून तर हे सगळं खरं झालं. आता मानसीला एअर होस्टेस बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही. पण मानसी तर लग्न करणार आहे आता. तिचा काल साखरपुडाही होता. तिचा साखरपुडा मोडलाय. आता मानसी आकाशात उंच उंच उडणार आहे, पण जमिनीवर राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. चल ग मानसी. काय झालं सानिया? तुझा मूड इतका खराब काय? आज पहिल्यांदाच कोणीतरी मला माझ्या हरण्याची जाणीव करून दिली आणि मी काहीही करू शकले नाही. काहीही नाही. आर्यन काही तुला काही बोलला का? आर्यन नाही, तो दीड दमडीचा रमाकांत. त्याने मला ह्याची जाणीव करून दिली की मी जिंकून सुद्धा हारले आणि त्याची जी मुलगी आहे ती मानसी, ती हरून सुद्धा जिंकलीये. रमाकांत तुला कुठे भेटला? इन्स्टिट्यूट मध्ये आला होता तो मानसीच्या ऍडमिशनसाठी. व्हॉट? हो. आणि एक गुड न्यूज तर तुम्हाला सांगायचीच विसरले. मानसीचा साखरपुडा मोडलाय आणि आता मानसीला एअर हॉस्टेस बनायचं. सानिया, साखरपुड्याबद्दल तर मला माहित होतं, पण हे नव्हतं माहित की ती मुलगी एवढ्या उंचीवर उडण्याचा प्रयत्न करतीये. मी तिला उडू देणार नाही. उडण्याआधीच तिचे पंख छाटून टाकेन मी. मानसी माझ्याशी बरोबरी करणार हे मी कधीच सहन करणार नाही. सानिया, कोंबडी अगं हवेत तेवढे आपले पंख फडफडवू दे, पण आकाशात भरारी घेणं तिच्या नशिबात नसतं ग. मग तिचे पंख छाटण्याची काय गरज आहे? तिच्यासाठी तर इतकंच बघ पुरेसं असतं की तिला ह्याची जाणीव करून द्यायची की तुझ्याकडे पंख तर आहेत. हो, पण तू कधीच उंच आकाशामध्ये उडू शकणार नाहीस. दॅट्स इट, सिम्पल. मला ते माहित नाही. ह्याच इन्स्टिट्यूट मध्ये कशाला? संपूर्ण जगातल्या कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये मी तिची ऍडमिशन होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. नो 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 नो, तू असं काहीच करणार नाहीयेस. अहो पण मिस खंबाटा. सानिया, आता माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक. पण एक गोष्ट लक्षात ठेव सानिया, ह्या पूर्ण घटनेबद्दल तू आर्यनला अजिबात बोलणार नाहीस. नथिंग ॲट ऑल, ओके? $1,00,000? हां, 1,00,000. मानसीला एअर होस्टेस बनवायचं असेल तर उद्याच तिची फी $1,00,000 भरावी लागेल मला. पण तुम्हाला असं नाही वाटत की 1,00,000 थोडे जास्तच आहेत? आपली लायकी पण तर. अरे नेहमी तू लायकीच्या गोष्टी कसल्या करतेस? मला माझे पंख छोटे असल्याची आठवण करून नको देऊस. मला माहितीये
मी खूपच छोटा माणूस आहे, माझी लायकी पण कमी आहे. पण जर माझं छोटं असणं आणि माझी लायकी माझ्या मुलांच्या आड येत असतील तर मी हे सहन नाही करणार. मला असं काही बोलायचं नव्हतं. तुला म्हणायचं काही असो, पण एक गोष्ट साफ साफ सांगून ठेवतोय, मी हे ठरवलंय की मानसीला एअर होस्टेस बनवायचं आहे. मग त्यासाठी भले काही करावं लागू दे. पप्पा हं. मी एक गोष्ट सांगू पप्पा? बोल. पप्पा, एअर होस्टेस होण्यासाठी हे ट्रेनिंग घ्यायची गरज नाहीये. मी कोणत्याही एअरलाइन्स मध्ये जाऊन डायरेक्ट एअर होस्टेसच्या नोकरी करता अप्लाय करू शकते पप्पा. नाही बाळा, मी सगळी माहिती काढली आहे. काही फायदा नाही होणार इकडे तिकडे भटकण्याचा. मी जो निर्णय घेतलाय तेच होईल. अगं, प्रिन्सिपल साहेब नव्हते का सांगत की ह्या इन्स्टिट्यूट मधून जी कोणी मुलगी बाहेर पडते तिचं एअर होस्टेस बनणं नक्की आहे. म्हणजे पप्पा, मानसी ती एअर होस्टेस बनणार आता? हो, बनणारच बनणार. मग तर खूप मजा येईल. आता मिळेल मिस खंबाटांना तोडी सोड उत्तर. खरंच खूप आधीच हे सगळं झालं असतं तर आज मानसी दीला तिचं प्रेम मिळालं असतं. हे काय प्रिया, तू का तिच्या जखमांना उकरून काढतेस? तुला माहितीये ना अशा बोलण्याने तिला दुःख होतं ते. पण मम्मी, माझी मानसी तिला अजिबात दुःख द्यायची इच्छा नव्हती. मला माहितीये बाळा, तुझी तिला दुःख देण्याची इच्छा नव्हती. तू तर स्वतःच आपल्या दीदीच्या दुःखामुळे कष्टी आहेस. तू कशी काय दुःखी करशील तिला? हं? प्रिया, काय झालं तुला? हा, काय झालं प्रिया? मला माफ कर तू दी, मी तुझं मन दुखावलं. पण मी तरी काय करू दी? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तुझ्यापासून तुझं प्रेम हिरावलं गेलंय. आर्य तुझ्यापासून दूर गेलाय. आर्यन माझ्यापासून दूर गेलाय, कदाचित हे खरं आहे. पण आर्यनचं प्रेम माझ्यापासून हिरावलं गेलंय हे खरं नाहीये. माझं प्रेम आज सुद्धा माझ्या बरोबर आहे. हे बघ प्रिया, हे तेच गिफ्ट आहे जे आर्यनने मला दिलं होतं आणि आमचं प्रेम तोडण्यासाठी मी परत केलं होतं ते त्याला. मग हे तुझ्याकडे कसं आलं? सानियाने आणून दिलं मला. सानियाने? का पण? तिची तर इच्छा होती माझ्या प्रेमाला तडफडताना बघायची. माझ्या जखमांवर मीठ चोळायचं होतं तिला. पण तिला कुठे माहित होतं की जे मीठ ती माझ्या जखमांवर चोळण्याचा प्रयत्न करते एक दिवस तेच औषध म्हणून कामी येईल.
पप्पांनी जेव्हा माझं लग्न ठरवलं ना प्रिया, त्यावेळी मी आर्यनच्या सगळ्या आठवणी, त्याच्याशी जोडलेल्या सगळ्या आठवणी विसरण्याचं ठरवलं. माझ्या प्रेमाला पण विसरायचं ठरवलं. म्हणजे मी ज्याच्या बरोबर माझं आयुष्य घालवणार होते त्याच्याबरोबर पूर्ण पावित्र्याने आणि इमानदारीने आपलं कर्तव्य निभावू शकेन. पण आता मी कोणाचीच नाही राहिली. आणि आर्यनने सानियाशी एंगेजमेंट केली आहे. अशा परिस्थितीत माझं प्रेमच माझा आधार आहे, माझं साहस आहे. आणि त्याच साहसाच्या आधाराने एक दिवस मी माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करेन. हो प्रिया, मी आपल्या पप्पांचं स्वप्न नक्की पूर्ण करेन. ह्या नयनी वसे